सकाळची सुरुवातच खास झाली. भद्रा मारुतीला गेलेला माझा भाऊ सकाळीच परत आला होता आणि गाडी बघूनच ओळखलं की तो घरी परतलाय. म्हटलं चला आज थोडं योगासन आणि प्राणायाम करूया. पण माझ्या नशिबात ते नव्हतंच. 2-2 मिनिटांनी ग्राहक येत होते. शेवटी थोडा वेळ प्राणायाम करून उठलो. आंघोळ करून झाल्यावर एक महत्वाचं काम केलं. बऱ्याच दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावायचा होता. तो आज लावल्याने मन एकदम समाधानी झालं. त्यानंतर दुकानात बसलो. अभंग ऐकले आणि स्वामीसोबत गप्पा मारत बसलो. तो म्हणाला, "चल फायटिंग खेळूया." मग काय त्याच्यासोबत थोडी फायटिंग झाली. नंतर त्याने आईस्क्रीमसाठी हट्ट धरला. मी नाही म्हणालो, पण आईने त्याला आनंदाने एक कोण आणून दिला आणि तो खुश झाला. मग आम्ही शेतात गेलो. तिथे स्वामीसोबत धिंगाणा घालू लागलो. पण आईने लगेच कामाला लावलं. लाईट नसल्याने मोटर बंद होती, म्हणून विहिरीतून पाणी शिंदून आणलं. पाणी आणल्यावर परत आलो तर आईने पुन्हा एक काम दिलं. मी आणि स्वामी गवत गोळा करायला लागलो आणि नंतर दशरथ घासातून गवत काढू लागलो. ही कामं झाल्यावर आई म्हणाली, "आता मका घेऊन ये." मी गाडीला किक मारली आणि 350च्या स्पीडनं गावाकडे निघालो. पण रस्त्यात एकदम एक हिरवागार खतरनाक सरडा दिसला. लगेच गाडी थांबून त्याचा व्हिडिओ काढला. गावातून मका घेऊन परत आलो. मामानी आणि मी मका फेकली आणि त्यांनी वखर हाणायला सुरुवात केली. त्यांनी दांड काढले आणि नंतर त्यांच्या कामाला ते लागले आणि आम्ही आमच्या कामाला. असा होता आजचा दिवस. कामाने भरलेला पण आनंदाने जगलेला. तुम्हाला आवडला ना हा ब्लॉग? पुढच्या भागाची नक्की वाट बघा.